मसापल्ली सोसायटीतून आम्ही जुने विलासराव देशमुखांचे कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक हो. या लोकांचा आमच्यावर वैचारिक प्रभाव आहे. आणि आम्ही त्या विचाराने राहतो. पण तुम्ही म्हटलं तसं आता ह्या वार्डातून आम्ही इब्रार जब्बार सगळे हो. हा तरुण कार्यकर्ता होत करू, त्याच्याकडून काही अपेक्षा आहेत आणि तो उच्च शिक्षित असल्यामुळं महापालिकेतून काही आमच्या भागात समस्या सोडू शकेल असे आमच्या अपेक्षा आहेत. त्याच्यामुळं आम्ही आमच्या भागातून श्यामनगर सोसायटीतून जब्बार सगळेलाच आम्ही जब्बार सगळेलाच आम्ही मतदान हाताच्या पंजाला मतदान देऊन निवडून आणायचं आमचं आव्हान आहे. बर. आमच्या इथं सोसायटीत किंवा इतर एक 5-25 घरं आहेत जे वैचारिक लोक आहेत ते एकत्र बसून आपण ठरवू म्हणतात. आता एक लोकांचा सूर आला किंवा ही काँग्रेसचे कोण सगळे थोडं वैयक्तिक चांगले आहेत, जरा उच्च शिक्षित आहेत आणि काही काम करतील अशी अपेक्षा आहे. इथं महापालिकेत 6-7 टर्म काही नगरसेवक आहेत, पण त्यांनी वार्डात सुद्धा काही काम केलं नाही. लोकांना नुसतं बोलायचं, तिथं गेले की त्यांचे धंदे, त्यांचे कमर्शियल बिझनेसचे कामं करीत राहायचे आणि त्यांनी कमर्शियल कामं केल्यामुळं कर्मचारी त्यांच्या कामाला किंवा सांगण्याला काही काम ऐकत नाही, दाद देत नाही. नमस्कार. महाराष्ट्र जीवनच्या सर्व प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मी तुळशीराम शेळके. आपण पाहताय सध्या महाराष्ट्र जीवन न्यूज. मित्र हो, लातूर शहर महानगरपालिका 2026ची रणशिंग फुंकलं गेले. सध्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. प्रत्येक प्रभागामध्ये आपापल्या परीनं उमेदवार हे प्रचार करताना दिसत आहेत. अवघ्या 3 दिवसावर लातूर महानगरपालिकेची मतदान प्रक्रिया पार पडेल आणि या 3 दिवसानंतर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निकालसुद्धा पाहावा लागणार आहे. परंतु आपण या काळामध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ विचारवंत आहेत किंवा काँग्रेसचे ज्येष्ठ विचारवंत असतील, काँग्रेसचे ज्येष्ठ कट्टर कार्यकर्ते असतील, अशा सर्वांच्या मुलाखती आपण घेत आहोत. वेगवेगळ्या स्तरावर जाऊन आपण अशा अनुभवी व्यक्तींना विचारत आहोत की नेमकं काय उलता पालत होणार आहे आणि काय घडामोडी घडणार आहेत. माझ्यासोबत आहेत सूर्याजी शिंदे. नमस्ते. नमस्कार. सूर्याजी शिंदे हे 1995चे जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन, जिल्हा बँकेचे सदस्य असे वेगवेगळी पदं त्यांनी भूषवलेली आहेत. आणि विलासरावजी देशमुख साहेब असतील, यशवंतराव चव्हाण असतील, यांच्या विचारांचा वारसा त्यांच्याकडे आहे. ते त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेले आहेत. आणि विशेष बाब म्हणजे विलासराव देशमुख साहेबांसोबत ते एकदम खांद्याला खांदा लावून काम केलेले आहेत. अशा व्यक्तीचा मी आज आपल्याला परिचय करून देत आहे. काय सांगाल सर, आता येणाऱ्या काळामध्ये 2 ते 3 दिवसानंतरच आपल्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल. 15 तारखेदिवशी मतदान आहे. आपला वार्ड क्रमांक 9 आहे. तर वार्ड क्रमांक 9 मधल्या कुठल्या समस्या आहेत किंवा कुठल्या अडचणी आहेत ज्या तुम्ही डोळ्यासमोर ठेवून उद्या मतदानाचा हक्क बजावायला जाणार आहात? वार्ड क्रमांक 9 मध्ये रस्ते, नाले, स्वच्छता, सफाई, पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. होय. कारण धरण भरून ओव्हरफ्लो व्हायले तरी 5 दिवसाला पाणी येते. तरी सामान्य किंवा चांगल्या लोकांच्या घरी हौद आहेत, पण गोरगरिबाच्या घरी हौद कुठला आला. होय. त्या लोकांसाठी तरी महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी 3 दिवसाला पाणी सोडायला पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे. आणि लातूरमध्ये बरेचसे प्रश्न आहेत जिथं की भाजीपाल्याचे मंडई नाहीत. शहर एवढं मोठं झालं आहे, होय. अक्षरशः इथं दयानंद गेटपाशी 1 किलोमीटरवर रस्त्यावर भाजीपाला विकतात, जिथं की धूळ, लोक संध्याकाळी घाण करतात ते. आणि राजीव गांधी पुतळ्यापाशी सुद्धा 1 किलोमीटरवर भाजी विकत बसतात. आणि खाली एक मंडई आहे छोटीशी, तिथं 20% आडत शेतकऱ्याकडून घेतली जाते. आणि शेतकऱ्याच्या पदरात 4 रुपये किलोनं पैसे पडतात आणि इथं ग्राहकाला 40 रुपये किलो बी भाजी मिळत नाही. तर महापालिकेनं स्वतःचं मार्केटमध्ये 4 बाजूला 4 मार्केट करून जिथं की शेतकऱ्यांनी स्वतःचा भाजीपाला विकावं आणि त्यांच्याकडून भाडं घ्या तुम्ही आणि ग्राहकाला सोय होईल आणि शेतकऱ्याला 2 पैसे मिळेल. म्हणजे शेतकरी हिताचं धोरण हे राबवलं पाहिजे. शेतकरीचं बी आणि लातूरच्या ग्राहकाला चांगला भाजीपाला आणि थोडं स्वस्त पडतोय ना.
एकंदरीत काय तर यामध्ये व्यापारी मोठे होऊ लागलेत. हां. याच्यामध्ये सगळ्यात जास्त फटका बसतो तो शेतकरी वर्गाला आणि लातूरच्या जनतेला फटका ग्राहकाला बी. बसतो. बरोबर आहे, ग्राहक वर्गाला फटका बसतो. तर यांचं म्हणणं असं आहे की राजीव गांधी चौक असेल, दयानंद कॉलेज असेल, इकडं अंबा हनुमान असेल, या तिन्ही ठिकाणी रस्त्यावरती भाजीपाला विकला जातोय. अशा लोकांसाठी, विक्रेत्यांसाठी एक भाजी मंडई, सुसज्ज अशी भाजी मंडई बांधावी, जेणेकरून इथल्या रहिवाशांचा, इथल्या मतदारांचा गोंधळ उडणार नाही. मला सांगा, या प्रभागामध्ये भाजपचेही उमेदवार आहेत, काँग्रेसचेही उमेदवार आहेत, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची सध्या युती आहे, राष्ट्रवादीचेही उमेदवार आहेत, एकंदरीत अपक्ष उमेदवारसुद्धा भरपूर आहेत. काय सांगाल, कोणत्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण आहात? जरा आम्ही सध्या तर आमचं सगळ्या पक्षाची खिचडीच आहे. कुण्या पक्षात काही नाही. वैचारिक काही त्यांच्याकडून अपेक्षा असलेले माणसं असतील त्यांच्या मागे आपण जायचं. बरं. आमच्या इथं सोसायटीत किंवा इतर एक 5-25 घरं आहेत जे वैचारिक लोक आहेत, ते एकत्र बसून आपण ठरवू म्हणतात. आता एक दोघांचा सूर आला किंवा हे काँग्रेसचे कोण सगळे थोडं वैयक्तिक चांगले आहेत, जरा उच्च शिक्षित आहेत आणि काही काम करतील अशी अपेक्षा आहे. इथं महापालिकेत 6-7 टर्म काही नगरसेवक आहेत, पण त्यांनी वार्डात सुद्धा काही काम केलं नाही. लोकांना नुसतं बोलायचं, तिथं गेले की त्यांचे धंदे, त्यांचे कमर्शियल बिझनेसचे कामं करीत राहायचे. आणि त्यांनी कमर्शियल कामं केल्यामुळं कर्मचारी त्यांच्या कामाला किंवा सांगण्याला काही काम ऐकत नाही, दाद देत नाही. तर स्वच्छ प्रतिमा असलेले लोक असावेत. नक्कीच. स्वच्छ प्रतिमा आणि विचारवंत लोक असावेत, असं यांचं म्हणणं आहे. एकंदरीत इसरार जब्बार सगरे हे जे उमेदवार आहेत, यांचं नाव थोडं या पंचकृषीमध्ये आहे आणि या प्रभाग क्रमांक 9मध्ये हिरारीनं त्यांचं नाव घेतलं जातं. एक उमदा कार्यकर्ता, एक उमदा नगरसेवक म्हणून तो नंतर उदयास येतील ते. परंतु सध्या इसरार सगरे यांचं नाव प्रामुख्यानं प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये आहे, असं यांचं म्हणणं आहे. इसरार सगरे जर निवडून आले तर त्यांच्याकडनं काय अपेक्षा असणार आहेत आपल्याला? त्यांच्याकडून अपेक्षा हीच किंवा रस्ते, पाणी आणि वैचारिक असल्यामुळं तुम्हाला आता जे म्हणलं भाजी मंडईचा प्रश्न असेल किंवा आता हे तुमचं मटन शॉप आहेत, आता इथे एस टी वर्कशॉपच्या बस डेपोच्या बाजूला ते चिकनचे दुकान आहेत, काय रस्त्यावर इथे सगळे पंख रस्त्यावर, सगळी घाण रस्त्यावर, म्हणजे सगळ्या एक फरलांग सगळी घाणीचं वास. नक्की. म्हणजे तिथंच बाहेरचे जे काही रस्त्याने ये जा करणारे लोक आहेत तिथंच थुंकतात, तिथंच लघुशंका सुद्धा करतात आणि तिथंच तुम्ही तुमचा व्यापार सुद्धा करता. एकंदरीत ती घाण सगळी आपल्या ह्या खाण्याच्या अन्नधान्यावर येते, आपल्या भाजीपाल्यावर बसते, असं बाबाजींचं म्हणणं आहे. ठीक आहे, चांगली संकल्पना आहे. एकंदरीत दादा काय सांगाल, सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो वाहतुकीचा प्रश्न आहे. शहरामध्ये ट्रॅफिक भरपूर जाम होते. त्या ट्रॅफिक संदर्भात आपण इसरार सगळे असतील किंवा जो काही तुमच्या मनातला उमेदवार आहे त्यांच्याकडे आपण त्या गदा लावणार आहे. मी ज्या वेळा रेल्वे ट्रॅक, मी विलासराव देशमुखाला हा उड्डाणपूल करतेवेळी सुद्धा सांगितलं होतं, साहेब उड्डाणपुलाची गरज नाही. होय. आपण उड्डाणपूल कशासाठी करू लागलो? रेल्वेसाठी. ते रेल्वेच बाहेर जाणार आहे. होय. तर मग कशाला इथं उड्डाणपूल करता? तर ते मला म्हणजे 100 वर्षांत का रेल्वे येणार आहे का? आणि हा रेल्वेचा ट्रॅक पार मांजरा कारखान्यापासून ते डालडा फॅक्टरीपर्यंत रेल्वे लाईन होती. तर पुढे हा रस्ता कंटिन्यू करा, म्हणजे बाहेरून येणाऱ्या वाहनाला वन वे जाता येतं. आणि हा जे गांधी चौक, हनुमान चौक होतो ना, वन वे वर यायला येतोय रस्ता, तर ट्रॅफिकचा प्रश्नच भेटून जाईल नाही असं त्यांना समजावून सांगितलं. पण आता आपण छोटे कार्यकर्ते, त्यांच्या मनात काय ते त्यांना नाही. पण विलासराव देशमुख एक असे होते की साध्या फोनवर डीपी झाला तर डीपीचं काम करायचे. विलासराव देशमुख एक असं व्यक्तिमत्व होतं ते साध्या छोट्या छोट्या गोष्टी लोकांच्या सोडवायचे, साधा फोन केला तर तत्पर राहायचे. डीपी असू देत, साधी एस टी महामंडळाचा प्रश्न असेल, साहेब आमच्या गावाला एस टी आली नाही, असा जर कुण्या कार्यकर्त्यांनी फोन केला तर देशमुख साहेब तात्काळ डेपोमध्ये फोन करायचे आणि समस्या सोडवायची. मग आपण तर विलासराव देशमुख साहेब यांच्या सोबत होतात, बरोबरीने काम केलेलं आहे. थोडंसं तुमच्या पद्धतीने विनवणी केला असतात तर सुटला असता मार्ग. विलासराव देशमुख कसं होतं, अनोळखी सुद्धा माणूस आला, अनोळखी सुद्धा फोन आला तर त्याचं काम करायचं. बर. आणि त्यांना आता हे उड्डाणपूल करावं, त्याच्यावर शोभा वाढेल असं काही तर होतं. आणि त्यांच्या डोक्यात 4 रस्त्याला उड्डाणपूल करावा होता. होय. शिवाजी पुतळा कलेक्टर ऑफिसच्या तिथं जागा आहे,
तिथं बसून गार्डन करावं आणि तिथे एका बाजूला करावं, चारी रस्त्याला उड्डाणपूल करावं असं त्यांची कल्पना, आणि ते योग्य होते. योग्य होतं. पण परंतु इथं काही त्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हो काही ते अडथळा आणून शिवाजीपुतळा हलवायचा नाही अशा नक्कीच. करण्याने ते राहिलं. नक्की छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर राजकारण केलं गेलं, त्यामुळं चारही बाजूला जर रस्ता झाला असता तर अत्यंत सुशोभीकरण झालं असतं. आणि मला वाटते बाबा, जर तोच छत्रपती शिवरायांचा पुतळा जर आपण चारही बाजूला उड्डाणपूल करून सेंटरमध्ये बसवला असता वर, तर आणखीन लातूरच्या सौंदर्यात चाललं भर असतं. पडली असती. औरंगाबादला त्या क्रांती चौकात केले तसंच. होय आणि विलासाचा हेतू ते मी सांगितलं ते त्यांचा ते बरोबर वाटलं, पण त्यांचा हेतू होता चारही रस्त्याला उड्डाणपूल. उड्डाणपूल करावं. आणि चारही रस्त्याला झालं असतं तर आजची जी वाहतूक कोंडी आहे ही झाली नसती. आणि नक्कीच. त्याच्यानंतर काय आता हे अधिकारी वगैरे, आता मी इथं शिवाय चौकात केव्हा थांबतोय तर त्या PI ला वगैरे सांगितलं मी, किंवा बार्शी रोडला जायला खालून रस्ता आहे, औसा रोडला जायला वरून रस्ता होय. आहे. आंबेजोगाईच्या जाणाऱ्या ट्रॅफिकला तुम्ही जास्त वेळ दिला तिथं वाहतूक कोंडी होत नाही. हो नक्की. कारण खालून येणाऱ्या लोकांना जास्त वेळ थांबला तर ते खालून जातात आणि औसा रोडला जाणारे वरून जातात. वरून जातात. पण ते त्याला 2 मिनिट ह्याला सगळ्याला सारखं ते काही त्याने काही ऐकून काही त्याची अंमलबजावणी करायच्या मानसिकतेत नाही. नाहीत. थोडं पॉज करा. काय सांगाल दादा, एकंदरीत आता आपण वरिष्ठ राहिलेले आहेत, काँग्रेसचे एक वरिष्ठ कार्यकर्ते सुद्धा राहिलेले आहेत आणि आपल्याला चांगला दांडगा अनुभव आहे. एकंदरीत या माध्यमातून तुमच्या तमाम रहिवाशांना काय आव्हान करू इच्छिता? या वार्डातून सर्वसामान्य सोसायटीतून आम्ही जुने विलासराव देशमुखांचे कार्यकर्ते, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, हो. या लोकांचा आमच्यावर वैचारिक प्रभाव आहे. प्रभाव आहे आणि आम्ही त्या विचाराने राहतो. पण ह्या तुम्ही म्हटलं तसं आता ह्या वार्डातून आम्ही इब्रार जब्बार सगळे हो हा तरुण कार्यकर्ता होत करू, त्याच्याकडून काही अपेक्षा आहेत. आणि तो उच्च शिक्षित असल्यामुळं महापालिकेतून काही आमच्या समस्या, आमच्या भागात समस्या सोडू शकेल असे आमच्या अपेक्षा आहेत. त्याच्यामुळं आम्ही आमच्या भागातून श्यामनगर सोसायटीतून जब्बार सगळेलाच आम्ही इसरा जब्बार सगळेलाच आम्ही मतदान, हाताच्या पंजाला मतदान देऊन निवडून आणायचे आमचं आव्हान आहे. ठीक आहे. एकंदरीतच इसरार जब्बार सगळे यांना हाताचा पंजा या समोरील बटन दाबून बहुमतानं विजयी करा असा संकल्प आता दादांनी केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी. कारण का तर आमच्याकडं वारसा आहे, तो वैचारिक वारसा आहे. वैचारिक वारसा आहे विलासराव देशमुख साहेबांचा, वैचारिक वारसा आहे वसंतराव नाईकांचा, वैचारिक वारसा आहे आम्हाला यशवंतराव चव्हाणांचा. आणि हाच वैचारिक वारसा याची जोड जर आम्ही या राजकारणाला घातली तर नक्कीच प्रभाग क्रमांक 9चा विकास होईल अशी अपेक्षा दादांनी आता इथं व्यक्त केलेली आहे. आपल्याला काय वाटतं, आपल्या प्रभागामधून कोण आपला उमेदवार आहे, कोण आपला नगरसेवक आहे, हे जर कळवायचं असेल तर आम्हाला कमेंट्स करायला विसरू नका. नवनवीन बातम्या, नवनवीन अपडेट्स जर आपल्याला हवे असतील तर चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दादा, आपण आमच्याशी सखोल बातचीत केलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आभारी आहे.